जोडी नंबर 1च्या न्यू इयर स्पेशल मध्ये तुम्हा साऱ्यांचं मनपूर्वक स्वागत। अहो गेलं जुनं वर्ष गेलं आणि नवीन वर्ष आलं सुद्धा। म्हणता म्हणता 2001 साल गेलं आणि 2002 साल आलं। नवीन वर्ष म्हटलं की नवीन आशा, नवीन आकांक्षा, नवीन संकल्प आलेच। नवीन वर्षाचं स्वागत करायला आज आम्ही नेहमीप्रमाणे बोलवलंय 2 जोड्यांना। एक आहे लव्ह मॅरेज वाली जोडी आणि एक अरेंज मॅरेज वाली जोडी। तर मी पहिल्यांदा आमंत्रित करतो लव्ह मॅरेज वाल्या जोडीला। या 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 नमस्कार नमस्कार नमस्कार। या नूतन वर्षाभिनंदन, हॅपी न्यू इयर। आपण? मी किरण शेट्टे, राहतो दादरला। मी स्वतः स्टील फोटोग्राफर आहे आणि मुंबई रेल्वे पोलीसचा फोटोग्राफर आहे। मी मुंबई रेल्वे पोलीस म्हणजे सगळे गुन्हेगारांचेच फोटो काढायला लागत असतील बहुतेक। आपण? मी किशोरी किरण शेटे, गृहिणी आहे आणि मला 2 छोटी मुलं आहेत आणि मी जॉईंट फॅमिलीमध्ये राहते। अभिनंदन, तुमचं आमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत। तुमचं स्वागत त्या खुशी मीटरकडनंही होत आहे। या बसा बसा बसा। आणि आता मी आमंत्रित करतोय अरेंज मॅरेज केलेल्या जोडप्याला। या तुमचं स्वागत आमच्या भागात। या 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 आपण? उमेश ताडवे, मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे। सॉफ्टवेअर इंजिनियर? या मी राहतो सुदामा अपार्टमेंट कळवामध्ये। आपण? मी मिसेस मनाली उमेश धाडवे, मी टीचर आहे। टीचर? जॉईंट फॅमिलीमध्ये राहते। बरं, कळव्यातच टीचर, कळव्याच्या स्कूलमध्ये का टीचर? कळव्याच्या स्कूलमध्ये एका टीचर आहात तुम्ही। इथे आलात, आम्हाला खूप आनंद झालाय। आमचं खुशी मीटर बघा तिकडे, त्यांनाही खूप आनंद झालेला आहे। या या तुमचं स्वागत। तर कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी नेहमीप्रमाणे जरा यांच्याशी आपण गप्पा मारूया, म्हणजे आपल्याला कळेल। तुमचं लव्ह मॅरेज आहे? हो। नवीन वर्ष, प्रत्येक नवीन वर्षाच्या वेळेला आपण काहीतरी रेझोल्यूशन करतो, काहीतरी धरायचं, काहीतरी सोडायचं, सकाळी फिरायला जायचं, रात्री लवकर घरी यायचं, असे रेझोल्यूशन करता? हो, दरवर्षी ठरवतो असे। नाही तेच पहिल्यांदा आपण करता का बघू? करता? हो। काय साधारण या वर्षीचं रिझोल्यूशन काय करणार असं ठरवलं? जास्तीत जास्तीला सुख द्यायचं। जास्तीत जास्तीला सुख द्यायचं। बरं मला एक सांगा, तुम्ही नवीन वर्ष कसं साजरं करता? कुठेतरी बाहेर गावी जातो, पिकनिकला वगैरे। हो, एकत्र आम्ही सगळे त्यांचे मित्र मैत्रिणी, माझ्या मैत्रिणी एकत्र। प्रत्येक नवीन वर्ष साजरं करता? हो। घरी बसत नाही, पार्टी करता? चांगलं आहे। तुमच्या किंवा तुमच्या आयुष्यात घडलेली एखादी उत्तम घटना जी तुमच्या कायम लक्षात राहील अशी? तिला पाहिलेलं पहिलं क्षण ती सगळ्यात चांगली घटना माझ्या आयुष्यातली तर तीच पहिली। पण मला सांगा, तुम्ही शाळेत शिकवता, यांना कधी पट्टीने मारल्या 4 महिन्यात? नाही बाबा, मग यांना असं अंगठे धरून उभं करणं वगैरे? नाही, लहान मुलांना शिकवते ना मी, KG स्टुडंट। अच्छा, हे मोठे आहेत त्याच्यापेक्षा? हो, म्हणून जमत नाही शिक्षा करायला। नाही खरं आवडेल, आवडेल ना? आवडेल 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 आवडेल, हां आवडेल। पण काय मोठे पडतात, काय तशी शिक्षा करायला जमत नाही। बरं बरं, आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। आपली पहिली फेरी आहे डार्लिंग 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 डार्लिंग। या फेरीमध्ये काय होतं की एकमेकांच्या आवडीनिवडी कितपत कळल्यात, सूर कितपत जुळले, तेवढंच आम्हाला बघायचं आहे। आम्ही प्रत्येकाला 3-3 प्रश्न विचारलेले आहेत। फक्त तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं आम्हाला त्यांच्याकडनं हवेत आणि तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं त्यांच्याकडनं हवेत। म्हणजे आवडीनिवडी एकमेकांच्या कितपत माहिती आहेत तेवढंच आम्हाला बघायचं आहे। यांचा सगळ्यात आवडता दिवस सुट्टीचा कुठला? शनिवार। त्याने रविवार लिहिलंय। यांचा सगळ्यात आवडता फिल्म डायरेक्टर? नाही सांगता। बरं, कुठले पिक्चर आवडतात बघूया, त्याच्यावरनं आपण मग फिल्म डायरेक्टर शोधू। असं काय फार इंटरेस्टिंग नाही, बघतच नाही कधी पिक्चर। दुःख झालंय तिकडे, दुःख झालंय, तुम्हाला उत्तर येत नाहीये, तुम्हाला माहीत नाहीये। गदर गदर। जाऊ दे, मी ह्याच्या पलीकडे मी त्यांना काही विचारू शकत नाही। यांनी उत्तर लिहिलंय सूरज बडजाते असं। बरं, यांचं आवडतं थंड पेय? किती वर्ष झाली लग्नाला? 11। बघा बघा, तिसरं उत्तरही येत नाही, त्यांनी पेप्सी असं लिहिलंय आवडतं पेय। पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतो, यांचा आवडता हिंदी चित्रपट कुठला? लेटेस्ट मध्ये तर गदर। एकत्र बघितला तुम्ही? हो, पण तो त्यांचा आवडता चित्रपट नाहीये। त्यांचा आवडता चित्रपट आहे बॉर्डर। बरं, यांचा आवडता सण? दिवाळी। 4 महिने झाले तो, बरोबर, त्यांना माहित नाही, थोडं जाऊ द्या। त्यांनी गणपती असं लिहिलंय। बरं, आता यांचे आवडते कॉमेडियन कोण आहेत ते तरी सांगा।
मराठीमध्ये की हिंदीमध्ये? हिंदी. लक्ष्मण बेर्डे. हिंदीमध्ये. हिंदीमध्ये पण लक्ष्मीकांत बेर्डे. बरं आणखी एक हिंदीतलं सांगा, त्याला आणखी एक तुम्हाला चान्स. लक्ष्मीकांत बेर्डे हिंदीत काम करतातच, ते उत्तम कॉमेडियन आहेतच. ओल्डमध्ये क्वेस्टो. किती प्रयत्न केला ना मी, नाही येते त्यानं उत्तर. अहो सगळ्यांना आवडतात आपल्याला ते. जॉनी लिव्हर, त्यांनी जॉनी लिव्हर लिहिलंय तिन्ही प्रश्नांची उत्तर. काय किती आणखी मदत करायची सांगा. यांची आवडती खलनायिका कोण? नाही नाही, आणि त्यांनी शशिकला असं लिहिलंय. बरं यांचा नावडता रंग कुठला? काळा. बरोबर आहे, एकदम उत्तर बरोबर आहे. काळा. यांचं आवडतं परफ्यूम अत्तर? त्यांनी लिहिले काय सांगू का तुम्हाला? त्यांनी लिहिले कुठलंही. कुठलंही त्यांनी असं नाव नाही लिहिलेलं, म्हणून मी तुम्हाला थांबवलं. एक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलेलं आहे, बघूया. यांचा आवडता पोशाख कुठला? जीन्स अँड टी शर्ट. सूट. बरं यांना स्वीट काय आवडतं? गुलाबजाम. बरोबर आहे. तुम्ही जी आणि जॅम असं लिहिलंय, मी तो गुलाबजाम असं धरायचं का? बरं गुलाबजाम उत्तर बरोबर आहे तुमचं. यांची आवडती हिंदीतली अभिनेत्री, हिरोईन, नायिका? ऐश्वर्या राय. सांगा ना काय त्यांना. उर्मिला. म्हणजे आपली पहिली फेरी इथे संपलेली आहे. आणि पहिली फेरी संपताना लव्ह मॅरेज जोडी आहे 10 वर आणि अरेंज मॅरेज जोडी पण आहे 10 वर. म्हणजे आता पहिल्या फेरीची जी बक्षिसं आहेत त्यासाठी आपल्याला चिठ्ठ्या टाकायला लागणार. यापैकी कुठली एक चिठ्ठी तुम्ही उचला, माझ्याकडे द्या. घ्या, बघू काय लिहिलंय. पहिलं बक्षीस त्यांना मिळणार आहे, तुम्हाला दुसरं मिळणार आहे. हरकत नाही, पण दोघांनाही बक्षीस मिळणार आहे. भाग्यवान विजेत्याला मिळत आहे विवा पश्चिम वरळी या रेस्टॉरंटकडनं 1000 रुपयाचं गिफ्ट कुपन. तुम्ही त्या हॉटेलमध्ये जाऊन कधी लंच डिनर कधी जाऊ शकता. आणि तुम्ही राऊंड जिंकला नाहीये तरी सुद्धा तुम्हाला मिळत आहे विवा पश्चिमकडूनच 500 रुपयाचं गिफ्ट वाउचर. तुम्ही त्या हॉटेलमध्ये जाऊन कधी जेवू शकता लंच डिनर. आपल्या राऊंड नंबर 2 मध्ये ज्याचं नाव आहे गम्मत जम्मात. गम्मत जम्मात मध्ये तुम्हाला माहितीच आहे आपण 2 गेम्स खेळतो 1-1 मिनिटाचे. हा पहिला गेम आहे. हा एक बॉल आहे जो तुमच्या हातात असेल. पतीनी या स्टम्प्सच्या मागे उभं राहायचं आहे आणि तुम्ही त्या गोलात उभं राहून हे स्टम्प्स 1 मिनिटात जितके वेळा उडवता येतील तितके वेळा उडवायचा प्रयत्न करायचा आहे. पहिल्यांदा त्यांच्यापासून सुरुवात करूया. घ्या, तुम्ही तिकडे विकेट किपिंग करायचे. या लवकर. आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. अरे बापरे, नेम इकडे मारा, इकडे. हां, नाही आमच्या एका एपिसोडमध्ये असा नेम लागत नव्हता, तेव्हा मी त्यांना विचारलं काय करायचं. त्या म्हटलं समोर नवरा आहे असं समजून मारा म्हणजे बरोबर लागेल. आता बघा, हे बघा, नवरा आहे समजून मारला, बरोबर लागलं. एकदा लागलेला आहे पण 20 सेकंद झालेले आहेत. घाई करा. अरे बापरे, परत दुसऱ्यांदा लागलेला आहे. ठेवा पटकन. 1 मिनिटाचा वेळ आहे. 1 मिनिटाचा वेळ आहे. तिसऱ्यांदा लागलेला आहे. बघा, नवरा म्हटल्यावर बरोबर लागायला सुरुवात झाली. अर्धा मिनिट झालेला आहे. 3दा लागलेला आहे. 4 वेळा लागलेला आहे. व्हेरी गुड. 40 सेकंद झालेले आहेत. पुन्हा एकदा. नाही. घाई करा. अरे बापरे. लवकर. 50 सेकंद झालेले आहेत. नाही. 55, 56, 57. हा, 6 वेळा. किती वेळा? 6 वेळा ना. 6 वेळा लागलेला आहे. आणि तुमची वेळ संपलेली आहे. या 4 महिनेच झालेत लग्नाला. नवरा समजून लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला, यशाचा फॉर्म्युला तुम्हाला सांगतोय. 1 मिनिटात त्यांनी 6 वेळा उडवलेला आहे. तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त वेळा उडवायचा आहे. तुमची वेळ सुरू होते आत्ता. चालू. अरे बापरे, जरा नेम चुकतोय. अरे वा, व्हेरी गुड. एकदा लागलेला आहे. ठेवा, लवकर ठेवा. अरे लवकर. एकदाच लागलेला आहे. 20 सेकंद झाले. 15 सेकंद होत आहेत. लवकर. 2दा लागलेला आहे. हा, नवरा समजून मारा. हा, 3दा. व्हेरी गुड. 3दा लागलेला आहे. 4दा लागलेला आहे. अजून 3 वेळा किमान. अरे बापरे, तिकडे गेला. लवकर घेऊन या. हा, 3दा. 4 वेळा
4 वेळा. मी मदत करू शकत नाही तुम्हाला. तुम्हाला ठेवायचं आहे. 40 सेकंद झाले, 42 सेकंद झालेले आहेत. लवकर लवकर लवकर. घाई 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 घाई. 4 वेळा 4 वेळा 4 वेळा. 5 वेळा लागलेला आहे आणि तिन्ही पडलेले आहे 5 वेळा. 54, 55, 56, 57, 58. वेळ संपलेला आहे. तुम्ही 6 वेळा मारलत. तुम्ही 4 वेळा मारलत. म्हणजेच हा गेम जिंकलेला आहे लव्ह मॅरेज कपलनी. तर आता खेळूया आपला दुसरा गेम. पहिला गेम लव्ह मॅरेज कपलनी जिंकलेला आहे. दुसरा गेम असा आहे की या गोलात पतीनी उभं राहायचं आहे. या टेनिसच्या बॉलनी एक एक फुग्याला मारायचं आहे आणि जितक्या फुग्यांना हा बॉल लागेल ते फुगे त्या प्लॅटफॉर्मवर तिकडे ठेवण्यात येतील. 1 मिनिटानंतर ते फुगे मोजण्यात येतील. जे जास्त फुग्यांना मारू शकतील ते जिंकतील. या तुमची पहिली पाळी. हा बॉल तुम्हाला ते ज्या फुग्याला बॉल लागेल तो फुगा उचलून वरती प्लॅटफॉर्मवर ठेवायचा आहे. 1 मिनिटाच्या आत तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. बॉल द्यायचा त्यांना. बॉल द्यायचा पहिल्यांदा आणि फुगा हा हा फुगा हा फुगा हा वरती फुगा द्या इकडे. हा राहू दे. कुठल्या फुग्याला लागला? हा हा घ्या. हा घ्या. हा 3 पुढे 4. बॉल द्या बॉल द्या बॉल द्या त्यांना. 5 तो ऑरेंज फुगा. हा ठेवा. 6 7 8. 50 सेकंद झालेले आहेत. 9 ऑरेंज फुगा. 10 येलो आणि वेळ संपलेली आहे. 10 फुग्यांना एकूण बॉल लागलेला आहे. आता बघूया. या तुम्ही इकडे या. तुम्ही इकडे या. तुम्ही इकडे या. तुम्ही तिकडे काय करताय? चला तुमची 1 मिनिट. तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. नाही नाही नाही. हा या फुग्याला लागलाय. तो फुगा इकडे वरती ठेवा. तो फुगा इकडे वरती ठेवा. 1 फुगा ठेवा. नाही लागला ना. लवकर 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 लवकर. हा हा बघा हा बघा हा बघा हा बघा. हा 2 झाले. पुढे हा 3रा. लवकर घाई करा. कुठला? हा 4था फुगा. हा 4था. हा बघून ठेवा. नाही लागलंय नाही लागलंय. अर्धा मिनिट होऊन गेलाय. हा घ्या तो येलो फुगा. 5वा. 5 झाले. 5 झाले. 6. 50 सेकंद झाले का? 7 तो येलो फुगा. वेळ संपलेली. किती झाले? 1 2 3 4 5 6. हा 7 आणि इथे होता तो 8वा आणि तुमचे झालेले 10. म्हणजे पुन्हा एकदा हा खेळ त्यांनी जिंकलेला आहे. या फेरीत तुम्ही दोन्ही गेम जिंकलेले आहेत. 40 गुण मिळालेले आहेत. म्हणजे ही फेरी जिंकलेली आहे लव्ह मॅरेज कपलनी आणि ही फेरी जिंकल्याबद्दल तुम्हाला मिळत आहे. तेव्हा मंडळी आता घेऊया आता आमची तिसरी फेरी आहे विंडो शॉपिंगची. विंडो शॉपिंगची फेरी काय मी तुम्हाला समजावून सांगतो. इथे तुम्हाला 3 याद्या दिसतील. 3 याद्यात प्रत्येकी 5 वस्तू असतील. म्हणजे एकूण 15 वस्तू असतील. त्या प्रत्येक यादीतल्या म्हणजे 5 वस्तूतल्या तुम्ही 2 वस्तू खरेदी करू शकता आणि तुमच्या कार्डावर लिहू शकता. एकूण 3 याद्या आहेत. 2 वस्तू म्हणजे एकूण 6 वस्तू तुम्ही प्रत्येकजण निवडणार आहात. त्यातल्या जितक्या वस्तू सारख्या येतील तितके गुण तुम्हाला मिळतील. चालू करूया. फेरी लक्षात आली. पहिल्यांदा पतिदेवांची पाळी आहे. या इकडे या. फक्त हे तिकडे बसून लिहित असताना तुम्ही तिकडे जाऊन बसायचं. तुम्ही इथनं यादी बघायची नाही. या आता चालू करूया आपल्याला विंडो शॉपिंग फेरीला. त्यातली पहिली यादी बघूया का? विंडो शॉपिंगची पहिली यादी. फ्रेशनर, आटा चक्की, क्रेडिट कार्ड, ट्रॅव्हल बॅग आणि फुलदाणी. तुमची वेळ सुरू होती आत्ता. 10 सेकंदात तुम्हाला 2 वस्तू लिहायच्या आहेत.
आणि वेळ संपलेली आहे. पुढची यादी: सीडी प्लेअर, हीटर, गीझर, एअर कूलर, वॉटर फिल्टर. तुमची वेळ सुरू होते आत्ता. मागे बघायचं नाही म्हणून. हा, आणि तुमची वेळ संपलेली आहे. आता तिसरी यादी: सोफा सेट, लॅम्प, कॅमेरा, शिलाई मशीन आणि मोबाईल फोन. तुमची वेळ सुरू होते आत्ता. काय पाहिजे ते घ्या, फक्त 2च गोष्टी. 2पेक्षा जास्त वस्तू तुम्हाला लिहिता येणार नाहीत. आणि तुमची वेळ संपलेली आहे. द्या कागद, माझ्या हातात द्या. बसा. नाही, आत्ता पुरतं इथे बसायचं तुम्ही. या बसा. तुम्हाला पण 3 याद्यातल्या प्रत्येक 2-2 वस्तू, अशा एकूण 6 वस्तू निवडायच्या आहेत. शॉपिंग विंडो पहिली यादी बघूया आपण आता. पहिली यादी आहे आटा चक्की, क्रेडिट कार्ड, फ्रेशनर, फुलदाणी आणि ट्रॅव्हल बॅग. तुमची वेळ सुरू होते आत्ता. 2 वस्तू घ्यायच्या ना, सगळ्या वस्तू घेऊन येऊ नका. 2च वस्तू घ्यायच्या आहेत. आणि तुमची वेळ संपलेली आहे. दुसरी यादी बघूया. शॉपिंग विंडो दुसरी यादी आहे हीटर, सीडी प्लेअर, गीझर, वॉटर फिल्टर आणि एअर कूलर. आधी लिहायचं नाही, वेळ सुरू होते आत्ता. हे काय करतायत खरेदी करतायत, काळजी नका करू. आणि तुमची वेळ संपलेली आहे. बघूया तिसरी यादी. शॉपिंग विंडो तिसरी यादी. मोबाईल फोन, आधी लिहायचं नाही. लॅम्प, शिलाई मशीन, कॅमेरा, सोफा सेट. तुमची वेळ सुरू होते आत्ता. सगळ्या महाग वस्तू घेणार आहेत, नक्की सांगतो मी तुम्हाला. तुम्ही आपल्या साध्या काटकसरीने साध्या वस्तू घेतल्या असतील. आणि वेळ संपलेली आहे. द्या द्या कार्ड द्या. या आपापल्या जागेवर बसा. आणि आता बघूया कोणी कोणी काय काय लिहिलंय. तुम्ही लिहिलेलं आहेत फ्रेशनर आणि आटा चक्की. तुम्ही पण तेच लिहिलं आहेत, फ्रेशनर आणि आटा चक्की. 40 गुण मिळालेले आहेत तुम्हाला. बघूया यांनी काय लिहिलंय. तुम्ही लिहिलं आहेत क्रेडिट कार्ड आणि फ्रेशनर. तुम्ही लिहिलं आहे क्रेडिट कार्ड, पण दुसरं लिहिलं आहे शॉपिंग बॅग. हरकत नाही, 20 गुण मिळालेले आहेत, काय हरकत नाही. तुम्ही लिहिलेलं आहे सीडी प्लेअर आणि हीटर. यांनी लिहिलं आहे हीटर आणि सीडी प्लेअर. बघा तिकडे खुश खुश. पुन्हा 40 गुण मिळालेले आहेत. सगळी उत्तरं बरोबर आलेली आहेत तुमची. तुम्ही लिहिलेलं आहे, पतीने लिहिलेलं आहे सीडी प्लेअर आणि वॉटर कूलर. आणि यांनी पण लिहिलं आहे सीडी प्लेअर आणि वॉटर कूलर. अगदी बरोबर आहे, यांना पण 40 गुण मिळालेले आहेत. तुम्ही लिहिलेलं आहेत मोबाईल फोन आणि शिलाई मशीन. यांनी लिहिलेलं आहे सोफा सेट आणि लॅम्प. दोन्ही चुकलेली आहेत. आता यांनी बघूया काय लिहिलं आहे. यांनी लिहिलं आहे कॅमेरा आणि मोबाईल फोन. मोबाईल फोन बरोबर आहे, पण यांनी दुसरं लिहिलं आहे सोफा सेट. एक उत्तर बरोबर आहे. 20 गुण तुम्हाला मिळालेले आहेत. याबरोबरच आपली तिसरी फेरी संपलेली आहे. आणि आता बघूया कोणाला किती गुण मिळाले ते. लव्ह मॅरेज जोडीला मिळत आहेत 130 गुण आणि अरेंज मॅरेज जोडीला मिळत आहेत 90 गुण. याचाच अर्थ आजची जोडी नंबर 1 आहे लव्ह मॅरेज जोडी. या 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 तुमचं अभिनंदन. अभिनंदन तुमचं. या तुम्ही पण या, तुमचंही अभिनंदन.